तर बघा आपलं हे व्यवस्थित तळलेलं आहे. आता आपण मसाला आणि मिरची, लाल तिखट मिरची टाकून घेऊ. हा काळा मसाला, धना पावडर तळून घेऊ व्यवस्थित. बघा हे पूर्ण मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण हे बेसन पीठ गरम केलेलं आहे ते घेऊ. भाजून घेतलेलं आहे मी थोडस. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. तर बघा हे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून गरम झालेलं आहे. आता त्यावर आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा असं मस्त कलर परतेपर्यंत मिक्स करून घेऊ, म्हणजे गरम करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित आपल्या भाजीला कलर येईल. आपली भाजी अजिबात कडू लागणार नाही. आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट, बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे. बघा आपलं किती मस्त झालेलं आहे. त्यानंतर आता आपण ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली. आपला मसाला हा पूर्ण व्यवस्थित तयार झालेला आहे. बघा आता मी हे कारले टाकून घेते उकडलेले. आता हे कारले व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे एकदम मस्त लागेल खायला. आपण कारले उकडलेले आहे त्यामुळे आपली अर्धी भाजी तर शिजलेलीच आहे. आता फक्त आपण हे फ्राय करून घेत आहे एकदम व्यवस्थित. आता मिक्स करून थोडा वेळ असेच आपण गॅसवर ठेवू, कमी गॅसवर, आणि ही चिरलेली बारीक कोथिंबीर वरून टाकून घेऊ. तर बघा मी इथं बारीक चिरलेला गूळ आहे, मी हा गूळ टाकून घेत आहे. या गुळाने पण आपलं कारलं खूप स्वादिष्ट लागतं. तुम्ही एकदा असं कारलं नक्की करून बघा. बघा किती छान आहे. बघा आता मी हे खोबरं दळून घेतलेलं आहे, त्याचं थोडंसं पाणी आहे, मी ते पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपलं कारलं एकदम व्यवस्थित होईल. आता 5 मिनिटं असेच मीडियम गॅसवर शिजू द्या. तर बघा आपलं 5 मिनिटं झालेले आहे. आपलं कारलं व्यवस्थित झालेलं आहे. बघा किती छान भाजी झाली आहे. झाकण ठेवायचं नाही कधीच कारल्यावर. झाकण ठेवलं की कडू होतं. असंच उकडून पण असंच घ्यायचं आणि शिजवायचं पण असंच. बघा किती छान कारलं झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. एकदम अप्रतिम झालेलं आहे कारलं. एकदा तुम्ही असं नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. बाय बाय.